ठिकाणी पंचशील नगर बेलापूर तातडीची बैठक आयोजित केली होती। कारण घर हक्क संघर्ष समितीचा मोर्चा उद्या दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता बेलापूर मुख्यालयावर कार्यालयावर महानगरपालिकेच्या आयोजन केलेलं आहे। आणि आपल्या मागण्या आहेत ते रास आहेत, सर्व झोपडपट्टी धारकासाठी चांगले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात मोठी मागणी आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा पुतळा उभा राहिला पाहिजे, ही सर्वात आपली महत्त्वाची। दुसरी आहे की जोपर्यंत 2011चा सर्वे होत नाहीत, तुम्ही सर्वे करत नाही झोपडी धारकाचा, तोपर्यंत आमच्या झोपड्याला हात लावू नका, यासाठी आपण दुसरं विषय। तिसरा विषय आहे की जो आपल्याला सध्या लाईट मीटरचे लाईट जोडणी होत होती, आता या महानगरपालिकेने शिडकोनी पत्र दिलंय की झोपडपट्ट्यामध्ये वीज देऊ नका, तर ती वीज जोडणी चालू व्हायला पाहिजे। पाणी कनेक्शन तर चालूच आहे आपल्याकडं, फक्त विजेचा प्रश्न आहे। आणि जर आपल्याला आपण या ठिकाणी राहतो तर आमचा राहण्याचा पुरावा घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स मिळाला पाहिजे, ही एक आपली मागणी आहे। दुसरी मागणी ही आहे की बाबा जो आपला फेरीवाला बांधव आहे असंघटित कुठे भी धंदा करतो, तर त्याच्यासाठी ती मिळाला पाहिजे, याविषयी आपला आहे। आणि शेवटचा मुद्दा ही आहे, तो मुद्दा थोडा कडक आहे आणि वाईट सुद्धा आहे आणि चांगला पण आहे। कारण आपण या झोपडपट्टीमध्ये राहतो, आता कोणी तर नवीनच येतोय, लांब जागा पकडतोय, पत्रा पार्टिशन मारतोय, मग आम्ही जुने लोक आहोत, आम्ही आमच्या स्वतःला घर ठेवत नाही, परंतु ती येऊन मोठा घर पकडतो आणि त्याची तक्रार आम्ही महानगरपालिकेला केली तर महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करत नाही। उलट महानगरपालिका काय बोलते की जो अभी आम्ही सकाळी तोडणे वाला आहे, अशी आपल्याला धमकी देतात आणि अशा झोपड्या वाढत जाते। ही सर्व झोपड्या पट्ट्या वाढवण्याचे काम हे महापालिकेने आणि शिडकोने केलेलं आहे। आम्ही फक्त मजबूर आहोत, आम्हाला राहतं घर नाही, आम्ही घर घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी छोट्याशा घरामध्ये राहतोय। आणि ती या महानगरपालिकेला बघू वाटत नाही, ती म्हणते की हम उसका भी तोडेंगे और तुम्हारा भी तोडेंगे, ही डायलॉग त्यांचा बंद करण्यासाठी आपला मोर्चा आहे। तरी सर्वांनी मोर्चावर यावं, कैलास दादाचा पहिला मोर्चा आहे आणि आपले संघटन आहे। इलेक्शन येत जातील त्याला काय आपलं पडलेलं नाही, फक्त आपल्या नागरिक सुद्धा जो कोण आपला उमेदवार निवडून येईल त्याच्या पाठीमागे हक्कानं लागायचं आणि काम करून घ्यायचं। एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो। जय भीम, जय महाराष्ट्र। घर हक्क संघर्ष समितीचा लढेंगे हम सब एक है, आवाज आला पाहिजे, हम सब उद्या पालिकेचं घोंगट उडून गेलं पाहिजे। चला आपण करूया घर हक्क संघर्ष समितीचा असाच गाडा, जोपर्यंत आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितले 2014ला, जोपर्यंत आमच्या गोरगरीब जनतेला 2022 पर्यंत घरं मिळणार नाही आणि ते मिळून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। परंतु त्यासाठी आपल्याही मागण्या त्या ठिकाणी गेल्या पाहिजे। मध्ये एक आपण प्रयोग केला की आपण त्या प्रयोग माननीय पंतप्रधान कार्यालयाला पाठवला साऊथ ब्लॉक दिल्लीला, आणि दुसरा प्रयोग आपण आपल्या राज्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांना सुद्धा आपण तो प्रयोग पाठवला। त्याची काही उत्तरं आपल्याला न येता डायरेक्ट संबंधित त्या विभागाला ते उत्तरं गेली, नसतीलही आले, काही लोकांचे बाकीही जरी असतील तरी त्यांनी तो प्रयत्न करावा, स्वखर्चाने आपल्याला करायचा आहे। स्पीड पोस्ट आपल्याला आपण काय म्हणतात त्याला, त्याचाच एक भाग म्हणून आपण तिच्यावर ही सर्व टीम युवा साथी आणि आपण हा तळमळानं मतभेद आपल्यामधले आपसातील मतभेद विसरून आपण हे काम करत असतो। आपण हे काम करताना आपल्याला अडचणी येतील, मतभेद होतील, वादविवाद होतील, पण हा काही एकट्याच्या घराचा प्रश्न नाही, हा सार्वजनिक नवी मुंबईमध्ये 48 वस्त्या पालिकेच्या रेकॉर्डला आहेत। परंतु युवा संस्था आणि घर हक्क संघर्ष समितीनं एक प्रयोग केला। पंचशील नगर बेलापूर तातडीची बैठक आयोजित केली होती। कारण घर हक्क संघर्ष समितीचा मोर्चा उद्या दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता बेलापूर मुख्यालयावर कार्यालयावर महानगरपालिकेच्या आयोजन केलेलं आहे। आणि आपल्या मागण्या आहेत ते रास आहेत, सर्व झोपडपट्टी धारकासाठी चांगले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात मोठी मागणी आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा पुतळा उभा राहिला पाहिजे, ही सर्वात आपली महत्त्वाची। दुसरी आहे की जोपर्यंत 2011चा सर्वे होत नाहीत, तुम्ही सर्वे करत नाही झोपडी धारकाचा, तोपर्यंत आमच्या झोपड्याला हात लावू नका, यासाठी आपण दुसरं विषय। तिसरा विषय आहे की जो आपल्याला सध्या लाईट मीटरचे लाईट जोडणी होत होती, आता या महानगरपालिकेने शिडकोनी पत्र दिलंय की झोपडपट्ट्यामध्ये वीज देऊ नका,
तर ती वीज जोडणी चालू व्हायला पाहिजे. पाणी कनेक्शन तर चालूच आहे आपल्याकडं, फक्त विजेचा प्रश्न आहे. आणि जर आपल्याला आपण या ठिकाणी राहतो तर आमचा राहण्याचा पुरावा, घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स मिळाला पाहिजे, ही एक आपली मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की बाबा जो आपला फेरीवाला बांधव आहे असंघटित, कुठे बी धंदा करतो, तर त्याच्यासाठी